नमस्कार फ्रेंड्स, एसक्यूएल इंटरव्ह्यू हबमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही एसक्यूएल इंटरव्ह्यूची तयारी करत असाल, मग तुम्ही फ्रेशर असाल किंवा एक्सपिरियन्स प्रोफेशनल, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टॉप 10 एसक्यूएल इंटरव्ह्यू क्वेश्चन्स अगदी सोप्या मराठीत आणि प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स सोबत समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात करण्यापूर्वी आज आपण कोणकोणते टॉपिक्स शिकणार आहोत हे पाहूया. सर्वप्रथम एसक्यूएल म्हणजे काय हे समजून घेऊ. त्यानंतर फेअर अँड हॅव्हिंग मधील फरक पाहू. मग इनर जॉईन अँड लेफ्ट जॉईन कसे काम करतात ते उदाहरणासह समजून घेऊ. त्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये वारंवार विचारला जाणारा सेकंड हायेस्ट सॅलरी हा प्रश्न सोडवू. पुढे डिलीट, ट्रंकेट आणि ड्रॉप यामधील फरक पाहू. त्यानंतर प्रायमरी की आणि युनिक की, ग्रुप बाय, सबक्वेरी, सीटी आणि विंडो फंक्शन्स या महत्त्वाच्या टॉपिक्सची माहिती घेऊ. तर चला आपल्या पहिल्या टॉपिकला सुरुवात करूया. आता आपल्या पहिल्या इंटरव्ह्यू क्वेश्चनकडे वळूया. एसक्यूएल म्हणजे काय? एसक्यूएलचा पूर्ण अर्थ आहे स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. ही एक स्टँडर्ड लँग्वेज आहे जी रिलेशनल डेटाबेस सोबत संवाद साधण्यासाठी वापरली जाते. एसक्यूएलच्या मदतीने आपण डेटाबेसमधील डेटा पाहू शकतो, नवीन डेटा इन्सर्ट करू शकतो, आधीचा डेटा अपडेट करू शकतो आणि आवश्यक असल्यास डिलीट देखील करू शकतो. तसेच एसक्यूएल वापरून आपण टेबल्स, व्ह्यूज आणि इंडेक्सेस सारखे डेटाबेस ऑब्जेक्ट्स देखील तयार करू शकतो. माय एसक्यूएल, एसक्यूएल सर्व्हर, ओरॅकल, पोस्टग्रेएसक्यूएल अँड एसक्यूएललाइट या सर्व लोकप्रिय डेटाबेसेसमध्ये एसक्यूएल वापरले जाते. इंटरव्ह्यूमध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे एसक्यूएल ही डेटाबेसमधील डेटा मॅनेज आणि मॅनिप्युलेट करण्यासाठी वापरली जाणारी भाषा आहे. आता पुढील टॉपिक म्हणजे फेअर अँड हॅव्हिंग समजून घेऊ. आता आपण एसक्यूएल मधील एक अतिशय महत्त्वाचा इंटरव्ह्यू क्वेश्चन पाहणार आहोत. फेअर आणि हॅव्हिंग मधील फरक. हे दोन्ही क्लॉजेस डेटा फिल्टर करण्यासाठी वापरले जातात, पण त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी असते. फेअर क्लॉज हा ग्रुप बाय होण्यापूर्वी प्रत्येक रोवर फिल्टर लावतो. त्यामुळे फेअरमध्ये काउंट, सम, ॲव्हरेज यासारखी ॲग्रिगेट फंक्शन्स थेट वापरता येत नाहीत. दुसरीकडे हॅव्हिंग क्लॉज हा ग्रुप बाय नंतर तयार झालेल्या ग्रुप्सवर फिल्टर लावतो. त्यामुळे हॅव्हिंगमध्ये ॲग्रिगेट फंक्शन सहज वापरता येतात. आता खाली दिलेल्या उदाहरणाकडे पाहूया. येथे आपण एम्प्लॉईजला डिपार्टमेंटनुसार ग्रुप केले आहे आणि हॅव्हिंग काउंट ऑफ स्टार ग्रेटर दॅन 5 वापरून फक्त 5 पेक्षा जास्त एम्प्लॉईज असलेले डिपार्टमेंट्स दाखवलेले आहेत. नेहमी लक्षात ठेवा, फेअर हे रोज फिल्टर करते तर हॅव्हिंग हे ग्रुप्स फिल्टर करते. आता पुढील टॉपिकमध्ये इनर जॉईन आणि लेफ्ट जॉईन समजून घेऊ. आता आपण एसक्यूएल मधील आणखी एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, इनर जॉईन आणि लेफ्ट जॉईन. जॉईनचा वापर 2 किंवा अधिक टेबल्स मधील संबंधित डेटा एकत्र आणण्यासाठी केला जातो. सर्वप्रथम इनर जॉईन समजून घेऊ. इनर जॉईन फक्त 2 टेबल्समध्ये मॅच होणाऱ्या रेकॉर्ड्स दाखवतो. जर एखाद्या रेकॉर्डला मॅच मिळाला नाही तर तो रिझल्टमध्ये दिसत नाही. आता लेफ्ट जॉईन पाहूया. लेफ्ट जॉईनमध्ये लेफ्ट टेबलमधील सर्व रेकॉर्ड्स रिझल्टमध्ये येतात. जर राईट टेबलमध्ये मॅच नसेल तर त्या कॉलम्समध्ये नल दिसते. खाली दिलेल्या एसक्यूएल क्वेरीजमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन्ही क्वेरीज सारख्याच आहेत, फक्त जॉईनचा प्रकार बदलला आहे. इनर जॉईन फक्त मॅचिंग रेकॉर्ड्स, लेफ्ट जॉईन लेफ्ट टेबलमधील सर्व रेकॉर्ड्स प्लस मॅचिंग रेकॉर्ड्स. आता इंटरव्ह्यूमध्ये वारंवार विचारला जाणारा प्रश्न पाहूया, सेकंड हायेस्ट सॅलरी. आता आपण एसक्यूएल इंटरव्ह्यूमधील सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न पाहणार आहोत. सेकंड हायेस्ट सॅलरी कशी शोधायची? हा प्रश्न अनेक प्रकारे सोडवता येतो. या उदाहरणात आपण डेन्स रँक विंडो फंक्शन वापरले आहे. सर्वप्रथम एम्प्लॉईजना त्यांच्या सॅलरीनुसार डिसेंडिंग ऑर्डरमध्ये रँक दिली जाते. सर्वात जास्त सॅलरी असणाऱ्या एम्प्लॉईला रँक 1 मिळतो. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची सॅलरी असणाऱ्या एम्प्लॉईला रँक 2 मिळतो. बाहेरील क्वेरीमध्ये आपण फेअर रँक इज इक्वल टू 2 वापरून फक्त दुसऱ्या क्रमांकाची सॅलरी असलेला एम्प्लॉई निवडतो. या पद्धतीचा फायदा म्हणजे समान सॅलरी असलेल्या एम्प्लॉईजना योग्य रँक मिळतो.
जर इंटरव्ह्यूमध्ये सेकंड हायेस्ट सॅलरी विचारली तर डेन्स रँक वापरणे ही प्रभावी पद्धत आहे. आता पुढील टॉपिक म्हणजे डिलीट, ट्रंकेट आणि ड्रॉप यामधील फरक पाहूया. आता आपण SQL मधील आणखी एक अतिशय महत्त्वाचा इंटरव्ह्यू क्वेश्चन पाहूया. डिलीट, ट्रंकेट आणि ड्रॉप यामधील फरक. हे तिन्ही कमांड्स डेटा काढून टाकण्यासाठी वापरले जातात, पण त्यांचे काम वेगवेगळे असते. सर्वप्रथम डिलीट बद्दल बोलूया. डिलीट कमांड वापरून आपण व्हेअर क्लॉजच्या मदतीने फक्त आवश्यक रेकॉर्ड्स डिलीट करू शकतो. टेबलचे स्ट्रक्चर कायम राहते आणि गरज पडल्यास ट्रान्झॅक्शन्स रोलबॅक देखील करता येते. आता ट्रंकेट पाहूया. ट्रंकेट संपूर्ण टेबलमधील सर्व रेकॉर्ड्स एकाच वेळी डिलीट करते. यात व्हेअर क्लॉज वापरता येत नाही, त्यामुळे ही कमांड डिलीटपेक्षा खूप फास्ट असते. आता ड्रॉप समजून घेऊया. ड्रॉप कमांड फक्त डेटा नाही तर पूर्ण टेबल, त्याचे स्ट्रक्चर, इंडेक्सेस अँड कन्स्ट्रेंट सुद्धा डिलीट करते. म्हणजे ड्रॉप केल्यानंतर टेबल डेटाबेसमध्ये अस्तित्वात राहत नाही. खाली दिलेल्या उदाहरणांमध्ये तुम्ही या तिन्ही कमांडचा फरक पाहू शकता. डिलीट फक्त रेकॉर्ड्स डिलीट करते. ट्रंकेट सर्व रेकॉर्ड्स डिलीट करते पण टेबल ठेवते. ड्रॉप संपूर्ण टेबल कायमचं डिलीट करते. आता आपण SQL मधील ग्रुप बाय आणि ऑर्डर बाय या दोन महत्त्वाच्या क्लॉजेस समजून घेऊया. या दोन्ही क्लॉजेस वेगवेगळ्या कामासाठी वापरल्या जातात. ग्रुप बायचा वापर समान व्हॅल्यूज असलेल्या रोज एकत्र ग्रुप करण्यासाठी केला जातो. हा काउंट, सम, ॲव्हरेज, मीन आणि मॅक्स सारख्या ॲग्रिगेट फंक्शन सोबत वापरला जातो. दुसरीकडे ऑर्डर बायचा वापर रिझल्ट सॉर्ट करण्यासाठी केला जातो. डिफॉल्टने ऑर्डर बाय डेटा असेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट करतो. जर डिसेंडिंग ऑर्डर हवी असेल तर डिसेंडिंग कीवर्ड वापरला जातो. या क्वेरीमध्ये आपण प्रथम डिपार्टमेंटनुसार एम्प्लॉई ग्रुप केले आहेत. त्यानंतर प्रत्येक डिपार्टमेंटमधील एम्प्लॉई काउंट आणि ॲव्हरेज सॅलरी काढली आहे. शेवटी ऑर्डर बाय वापरून एम्प्लॉई काउंटनुसार रिझल्ट सॉर्ट केला आहे. ग्रुप बाय म्हणजे डेटा ग्रुप करणे तर ऑर्डर बाय म्हणजे रिझल्ट सॉर्ट करणे. आता आपण SQL मधील आणखी एक महत्त्वाचा टॉपिक समजून घेऊया, सबक्वेरी. सबक्वेरी म्हणजे एका SQL क्वेरीच्या आत लिहिलेली दुसरी SQL क्वेरी. यामध्ये सर्वप्रथम इनर क्वेरी एक्झिक्यूट होते आणि त्याचा रिझल्ट आउटर क्वेरी वापरते. हे एका एक्झाम्पलमधून समजून घेऊया. समजा आपल्याला अशा एम्प्लॉईची माहिती हवी आहे ज्यांची सॅलरी या कंपनीच्या ॲव्हरेज सॅलरीपेक्षा जास्त आहे. सर्वप्रथम इनर क्वेरी ॲव्हरेज सॅलरी वापरून सर्व एम्प्लॉईचा ॲव्हरेज सॅलरी काढते. समजा ॲव्हरेज सॅलरी 60,000 आहे. त्यानंतर आउटर क्वेरी हा रिझल्ट वापरून फक्त 60,000 पेक्षा जास्त सॅलरी असलेले एम्प्लॉईज दाखवते. आता आपण उदाहरणामध्ये डेव्हिड आणि इव यांचा सॅलरी ॲव्हरेजपेक्षा जास्त असल्यामुळे ते रिझल्टमध्ये दिसतात. नेहमी लक्षात ठेवा, सबक्वेरीमध्ये इनर क्वेरी आधी एक्झिक्यूट होते आणि आउटर क्वेरी नंतर एक्झिक्यूट होते. आता आपण SQL मधील सर्वात पॉवरफुल टॉपिक्सपैकी एक म्हणजे विंडो फंक्शन्स समजून घेऊया. विंडो फंक्शनचा वापर एका ग्रुपमधील प्रत्येक रोवर कॅल्क्युलेशन करण्यासाठी केला जातो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रुप बाय प्रमाणे रोज एकत्र मर्ज होत नाही. प्रत्येक रो रिझल्टमध्ये दिसत राहते. आता काही कॉमन विंडो फंक्शन्स पाहूया. रो नंबर. रो नंबर प्रत्येक रोला एक युनिक नंबर देते. रँक. रँक सॅलरी किंवा इतर व्हॅल्यूनुसार रँकिंग देते. जर दोन एम्प्लॉईची सॅलरी समान असेल तर पुढचा रँक स्किप होतो. डेन्स रँक. डेन्स रँक देखील रँकिंग देते, पण यात रँक स्किप होत नाही. आता खाली दिलेल्या क्वेरीकडे पाहूया. पार्टिशन बाय डिपार्टमेंट. प्रत्येक डिपार्टमेंट वेगळा ग्रुप तयार करते. ऑर्डर बाय सॅलरी डिसेंडिंग वापरून प्रत्येक डिपार्टमेंटमधील एम्प्लॉईज सॅलरीनुसार सॉर्ट केले जातात. त्यानंतर रो नंबर, रँक आणि टोटल सॅलरी प्रत्येक एम्प्लॉई सोबत दाखवले जाते. ग्रुप बाय रिझल्ट कमी करते, पण विंडो फंक्शन्स प्रत्येक रो कायम ठेवून त्या व्यतिरिक्त माहिती दाखवतात. हा टॉपिक इंटरव्ह्यूमध्ये खूप वेगळा विचारला जातो, त्यामुळे याचा भरपूर सराव करा. आता आपण डेटाबेस डिझाईनमधील एक अतिशय महत्त्वाचा इंटरव्ह्यू क्वेश्चन समजून घेऊया. प्रायमरी की आणि युनिक की मधील फरक. दोन्ही कीजचा उद्देश डुप्लिकेट व्हॅल्यूज टाळणे हा असला तरी त्यांची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. सर्वप्रथम
प्रायमरी की बद्दल बोलूया. प्रायमरी की टेबलमधील प्रत्येक रोला युनिक ओळख देते. त्यामुळे प्रत्येक टेबलमध्ये फक्त एकच प्रायमरी की असू शकते आणि तिची व्हॅल्यू कधीही नल नसते. आता युनिक की समजून घेऊया. युनिक की देखील डुप्लिकेट व्हॅल्यू येऊ देत नाही, पण काही डेटाबेस सिस्टीममध्ये नल व्हॅल्यू स्वीकारू शकते. तसेच एका टेबलमध्ये अनेक युनिक कीज तयार करता येतात. आता उजव्या बाजूला दिलेल्या एसक्यूएल एक्झाम्पल्सकडे पाहूया. पहिल्या उदाहरणात EMP ला प्रायमरी की म्हणून घोषित केले आहे. म्हणजे प्रत्येक एम्प्लॉईसाठी एम्प्लॉई आयडी वेगळा आणि अनिवार्य असेल. दुसऱ्या उदाहरणात ईमेलवर युनिक की लावली आहे. त्यामुळे 2 एम्प्लॉईजचा ईमेल एकसारखा असू शकत नाही. नेहमी लक्षात ठेवा, प्रायमरी की म्हणजे प्रत्येक रेकॉर्डची ओळख, तर युनिक की म्हणजे विशिष्ट कॉलममधील डेटाची युनिकनेस कायम ठेवणे. म्हणूनच एम्प्लॉई आयडी साठी प्रायमरी की वापरा आणि ईमेल, युजरनेम किंवा मोबाईल नंबर सारख्या कॉलमसाठी युनिक की वापरणे ही बेस्ट प्रॅक्टिस मानली जाते. आता आपण एसक्यूएल मधील एक मॉडर्न आणि अतिशय महत्त्वाचा टॉपिक समजून घेऊया. कॉमन टेबल एक्सप्रेशन म्हणजेच CTE. CTE म्हणजे एका एसक्यूएल स्टेटमेंटच्या एक्झिक्युशन दरम्यान तात्पुरता तयार होणारा नेम्ड रिझल्ट सेट. तो फक्त त्या क्वेरी पूर्ण होईपर्यंत अस्तित्वात असतो आणि नंतर तो आपोआप हटवला जातो. CTE सुरुवात नेहमी विथ या कीवर्डने होते. आता मधोमध दिलेल्या एक्झाम्पल क्वेरीकडे पाहूया. सर्वप्रथम हाय अर्नर्स नावाचा CTA तयार केला आहे. या CTमध्ये सॅलरी 50,000 पेक्षा जास्त असलेल्या एम्प्लॉईजची माहिती निवडली जाते. त्यानंतर मेन क्वेरीमध्ये आपण या CTAचा वापर करून डिपार्टमेंट टेबल सोबत जॉईन केले आहे. प्रत्येक एम्प्लॉईचे नेम, सॅलरी आणि डिपार्टमेंट नेम दाखवले आहे. शेवटी रिझल्ट सॅलरीच्या डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट केला आहे. CT वापरण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मोठ्या आणि कॉम्प्लेक्स क्वेरीज छोट्या, सोप्या आणि रीडेबल भागांमध्ये विभागता येतात. यामुळे क्वेरी समजायला सोपी होते आणि भविष्यात मेंटेन करणे देखील सोपे जाते. नेहमी लक्षात ठेवा, CT हा नेस्टेड सबक्वेरीचा उत्तम पर्याय मानला जातो. विशेषतः जेव्हा क्वेरी कॉम्प्लेक्स असते किंवा तोच रिझल्ट अनेक वेळा वापरायचा असतो. मात्र CT फक्त एका एसक्यूएल स्टेटमेंट पुरताच अस्तित्वात असतो आणि त्याची सुरुवात नेहमी विथ कीवर्डने होते. आता आपण या व्हिडिओमध्ये वापरलेला सॅम्पल एम्प्लॉई टेबल पाहूया. या टेबलमध्ये आयडी, नेम, सॅलरी आणि डिपार्टमेंट या 4 कॉलम्स आहेत. आपण याच टेबलचा वापर करून फेअर, हॅव्हिंग, जॉईन, ग्रुप बाय, सबक्वेरी आणि विंडो फंक्शन्स समजून घेतले आहेत. माझी तुम्हाला एक सूचना आहे की हा टेबल स्वतः तयार करा आणि आज आपण पाहिलेल्या सर्व क्वेरी स्वतः एक्झिक्यूट करा. जितका जास्त प्रॅक्टिस कराल तितका जास्त एसक्यूएलवर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. तयार व्हिडिओमधील महत्त्वाचे मुद्दे एकदा पटकन पाहूया. सर्वप्रथम एसक्यूएलची बेसिक कन्सेप्ट मजबूत करा. फक्त व्हिडिओ पाहू नका, प्रत्येक क्वेरी स्वतः लिहून प्रॅक्टिस करा. इंटरव्ह्यूमध्ये सिंटॅक्स सोबत लॉजिक देखील तितकाच महत्त्वाचा असतो. ग्रुप बाय, जॉईन, सबक्वेरी, CTE आणि विंडो फंक्शन सारख्या टॉपिक्सवर विशेष लक्ष द्या. दररोज थोडा वेळ एसक्यूएल प्रॅक्टिस केल्यास इंटरव्ह्यूमध्ये आत्मविश्वास नक्की वाढेल. सातत्याने शिकत राहा आणि प्रॅक्टिस करत राहा. फ्रेंड्स, टॉप 10 एसक्यूएल इंटरव्ह्यू क्वेश्चनच्या या संपूर्ण सिरीजमध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्हाला एसक्यूएल मधील महत्त्वाचे कॉन्सेप्ट्स, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आणि त्यामागील लॉजिक सोप्या मराठीत समजले असेल. लक्षात ठेवा, फक्त व्हिडिओ पाहून इंटरव्ह्यू क्रॅक होत नाही. प्रत्येक क्वेरी स्वतः लिहा, एक्झिक्यूट करा आणि नियमित सराव करा. सातत्याने प्रॅक्टिस केल्यास तुमचा आत्मविश्वास आणि एसक्यूएल स्किल्स दोन्ही नक्कीच वाढतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच एसक्यूएल ट्युटोरियल्स व इंटरव्ह्यू प्रिपरेशन व्हिडिओजसाठी एसक्यूएल इंटरव्ह्यू हब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या काही शंका किंवा पुढील कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा एकदा तुमच्या वेळेबद्दल आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन एसक्यूएल टॉपिक सोबत. तोपर्यंत शिकत राहा, सराव करत राहा आणि यशाच्या दिशेने पुढे जात राहा. धन्यवाद.